क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। झालेल्या पावसाने नांदगाव कामगार वसाहतीत मोठे पिंपळाचे झाड कोसळून 3 घरांचं नुकसान झालंय। येथील भारत मेडिकल शेजारी राहणारा पत्रकार महेश पेवाल यांच्या राहत्या घराजवळ असलेले पिंपळाचे झाड अचानक कोसळले। सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी 3 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अधिकारी राहुल कुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून पालिकेच्या आपत्कालीन विभागाला सूचना करून ते झाड तात्काळ काढून घेण्यासाठी सूचना केल्या। याशिवाय तहसीलदार सुनील सौदाणे यांनीही तात्काळ दखल घेऊन तलाठी व संबंधित विभागाच्या नागरिकांना पंचनामा करण्यासाठी पाठवले। अतिशय जुने व मोठे झाड असल्याने ते कोसळले। यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। शहरातील रोडवरील झाडे सुकलेली आहेत, परंतु नगर परिषद नॅशनल हायवे याकडे दुर्लक्ष करत आहे। यावर तडफदार तहसीलदार महोदय काय निर्णय घेतात याकडे नांदगाव शहरातील जनतेचे लक्ष लागून आहे। तसेच माणूस मेल्यानंतर कारवाई करण्यात येईल का असा देखील संतप्त सवाल नागरिक विचारू लागलेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।